नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, त्यानंतर आपली हिंगोली, तसेच बुलढाणा, अमरावती आणि अकोला व वाशिम, तसेच विदर्भामधील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. आणि यापैकी आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते खरीपातील पीक विम्याची जे आहे ते वाट पाहत आहेत. आणि आता विशेष म्हणजे की आपल्या राज्य सरकारने पीक विम्याचा पहिला हप्ता थकवल्याने आपल्या राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यामधील जवळपास 2160 कोटी रुपयांची पीक विम्याची भरपाई जी आहे तर ती रखडली आहे. आणि यामध्ये सर्वाधिक जे नुकसान आहे तर ते स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. आणि महत्त्वाचा विषय आता असा समोर आला आहे की राज्य सरकारने विमा कंपन्याला आपला 700 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 2 दिवसामध्ये जे आहे ते आपलं राज्य सरकार देणार आहे. आणि त्यामध्ये पीक विमा कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच पीक विम्याची भरपाई जी आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांना मिळवण्यास सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे. आणि मित्रांनो, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2024मध्ये पिकांचं जे आहे तर ते नुकसान झालं होतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचनासुद्धा दिल्या होत्या. आणि या पिकाच्या नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचं पंचनामे जे आहे तर ते सुद्धा करण्यात आले होते. आणि काही ठिकाणी नुकसान जे आहे तर ते वाईड स्प्रेडमध्ये गेले आहेत. राज्यातील 54,43,000 शेतकऱ्यांना विमा भरपाई जी आहे तर ती मंजूर करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता विमा कंपनीला दिला नाही. आणि त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना जी आहे तर ती मिळू शकलेली नाही. आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा आकडा आता विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे आलेला आहे. आणि मित्रांनो, यामध्ये पेरणी न होणे, त्यासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे की पेरणी झाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे की पिकं जरी चांगली आली तरी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळवण्यासाठी राज्य सरकारने पहिला हप्ता जे आहे तर ते देणे आवश्यक होते. आणि राज्याला यासाठी जवळपास 700 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पीक विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. आणि राज्य सरकारने विमा हप्ता जो आहे तो पहिला विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवण्यापासून सुरुवात होईल. तर राज्य सरकारने 2 दिवसामध्ये विमा हप्ता देण्यास तयार आहे असं कृषी विभागाने सांगितलं आहे. आणि त्यासोबतच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाईचा राज्य शासनाने आपल्या पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल. आणि यामध्ये जसं की आपण पाहिलं आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यासोबत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून आपल्या राज्यातील तब्बल 22 जिल्हे, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे तर ती नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि मित्रांनो, या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकूण 1455 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे तर ती मंजूर झाली आहे. आणि यापैकी 96 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं आहे. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून 705 कोटी रुपये विमा भरपाई जी आहे तर ती मंजूर करण्यात आली आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून जी आहे तर ती भरपाई मंजूर करण्यात आली आहे. व सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यासोबत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून भरपाई मिळणार आहे. आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर जी आहे तर ती मिळणार आहे. तर या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.